लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे. या संपूर्ण खळबळजनक प्रकरणाचा सखोल उलगडा करण्यासाठी आणि गुन्ह्याची पाळंमुळं खणून काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक बुधवारी मुख्य आरोपी चेतन चौधरी याला स्वतः सोबत घेऊन थेट लोहगड किल्ल्यावर दाखल झालाय. 18 जूनला ज्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली त्या संपूर्ण दिवसातील घटनाक्रमाची प्रत्यक्ष घटनास्थळावर पुनर्निर्मिती पोलिसांकडून करण्यात येते. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून 18 जूनला लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याला कड्यावरून खोल दरीत ढकलून त्याचा खून केल्याचा गंभीर आरोप आहे. या गुन्ह्याची पूर्वतयारी आणि गुन्हा घडल्यानंतरच्या 75 मिनिटांच्या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत नेमकं काय काय घडलं, आरोपींनी कोणत्या मार्गाचा वापर केला, त्यांच्या हालचाली कशा होत्या आणि हा गुन्हा प्रत्यक्षात कशा पद्धतीने घडवून आणला गेला या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणं पोलिसांसाठी महत्त्वाचं आहे. याच कारणासाठी पोलिसांकडून घटनास्थळी प्रत्यक्ष रिक्रिएशन करून प्रत्येक पुराव्याची कसून तपासणी केली जाते. यापूर्वी गेल्या रविवारी म्हणजेच 26 जूनला पोलिसांनी या प्रकरणातील दुसरी मुख्य आरोपी सिया गोयल हिला घटनास्थळी नेलेलं. पोलिसांनी तिच्याकडून गुन्ह्याच्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम प्रत्यक्ष जागेवर समजून घेतला. त्यावेळी तिनं पोलिसांना दाखवलेली ठिकाणं, तिच्या जबाबातील सविस्तर माहिती आणि घटनास्थळी तिनं केलेल्या संशयास्पद हालचालींची नोंद पोलिसांनी घेतलेली. आता मुख्य आरोपी चेतन चौधरी याला त्याच ठिकाणी नेऊन तोही तीच माहिती देतो का, दोघांचे जबाब परस्परांशी जुळतात का आणि गुन्हा करण्यासाठी त्यांनी निवडलेली नेमकी जागा कोणती होती याची काटेकोर पडताळणी केली जाते. या संपूर्ण तपासातील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा म्हणजे गुन्ह्याच्या दिवशी चेतन चौधरीनं आपली खरी ओळख लपवण्यासाठी केलेला प्रयत्न. चेतननं 18 जूनला डोक्यावर हुडी, कानांना कानटोपी आणि तोंडावर मास्क लावून स्वतःचं तोंड पूर्णपणे झाकलेलं. लोहगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या तिकीट काउंटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो याच संशयास्पद वेशात कैद झालेला. पोलिसांनी चेतनला अगदी त्याच हुडी, कानटोपी आणि मास्कच्या वेशात घटनास्थळी नेलं. त्याच स्वरूपात चेतनला उभं करून त्याच्या हालचालींचं हुबेहूब रिक्रिएशन पोलिसांकडून केलं जात आहे. दरम्यान पोलिसांचे हे अतिसंवेदनशील रिक्रिएशन सुरू असताना किल्ल्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये यासाठी लोहगड किल्ल्यावर पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा आणि कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. रिक्रिएशनची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्वसामान्य पर्यटकांना किल्ल्यावर जायला तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. संपूर्ण लोहगड किल्ला परिसर सध्या पोलिसांच्या कडक निगराणीखाली आणि नियंत्रणाखाली ठेवण्यात आलाय. या तपासामुळे प्रकरणाला नवीन दिशा मिळण्याची दाट शक्यता आहे. शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, पुणे.